अरुण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासला सुरुवात करूया। तर काल परवा आपण जो क्लास घेतला तो घेतला आपण इज धिस अ टेबल। उदाहरणार्थ इज धिस अ टेबल किंवा इज धिस अ चेअर, म्हणजे ही चेअर आहे का, ही खुर्ची आहे का, असे आपण वाक्य घेतलेले आहेत। प्रश्नार्थक वाक्य घेतले, प्रश्न विचारणारे। आता आपण काय करू, त्याचा तिसरा पार्ट काय होईल, एकाच प्रकारामध्ये आपले तीन प्रकार आपण शिकणार आहोत। एकच वाक्य असेल तर त्याचे तीन प्रकारचे वाक्य आपल्याला बोलता, लिहिता आणि वाचता आलं पाहिजे, म्हणून आपण त्याचे तीन प्रकार शिकणार आहोत। तर त्यातला तिसरा जो प्रकार आहे आता आजचा तो आपण घेणार आहोत, तो कोणता आहे, तो निगेटिव्ह आहे, म्हणजे नकारार्थी। दिस इज नॉट अ टेबल। दिस इज नॉट अ टेबल। नॉट आला आहे, नॉट म्हणजे नाही, म्हणजे आपण वस्तू बोलताना आहे म्हणतो, कधी नाही म्हणतो, कधी प्रश्न विचारतो बोलताना, लिहिताना, वाचताना, म्हणजे सगळेच प्रकार आपल्याला आले पाहिजे। दिस इज नॉट अ टेबल म्हणजे हा टेबल नाही, असं वाक्य आपण बोलायचं जातं। हा टेबल नाही, हे नाहीचे वाक्य। नाहीचे वाक्य सुद्धा आपल्याला बोलता आले पाहिजे। आपण बोलतो व्यवहारामध्ये, मग इंग्रजीमध्ये सुद्धा बोलता आले पाहिजे। दिस इज नॉट अ टेबल म्हणजे हा टेबल नाही। पुढचं वाक्य घेऊया। आता नॉटचे वाक्यात सगळे, नाहीचे वाक्यात फक्त शब्द शेवटचा बदलणार आहे। दिस इज नॉट इथपर्यंत कायम आहे, हे सुद्धा कायम आहे। दिस इज नॉट अ, हे आपलं कॉमन आहे, एक सारखं आहे, त्याच्यात काही जास्त बदल नाही आहे। बदल हा शेवट शब्द, दिस इज नॉट अ पेन। दिस इज नॉट अ पेन म्हणजे हा पेन नाही, हा पेन नाही, असं वाक्य झाले। परत आपण अजून वाक्य घेऊया सरावासाठी। दिस इज नॉट अ इथपर्यंत कायम आहे, त्याच्यामध्ये कोणता बदल नाही आहे। वाक्य रचना लक्षात ठेवायचे, हा इतका रिकामा साचा लक्षात ठेवायचा। दिस इज नॉट अ, दिस इज नॉट अ, हा रिकामा साचा, फक्त एकच शब्द नवीन टाकायचा आहे। दिस इज नॉट अ वॉल। वॉल म्हणजे भिंत, म्हणजे ही भिंत नाही। आता हे दोन शब्द आपले हाचे आले, आता हीचे आले का। धिसचा अर्थ काय होते, हा होते, ही होते आणि हे होते, तिन्ही होतात शब्द। एका शब्दाचे तीन अर्थ होतात। धिस म्हणजे हा, ही, हे। आता दिस इज नॉट अ वॉल, ही भिंत नाही। आता आपण हेचा शब्द घेऊया। चौथं वाक्य आपण घेऊया आता। दिस इज नॉट अ ट्री। दिस इज नॉट अ ट्री, ट्री म्हणजे झाड, वृक्ष, हे झाड नाही, हे झाड नाही। आता हे झाड नाही असं कधी म्हणू आपण, समजा एखादं छोटं रोपट आहे, एखादं झुडूप आहे, एखादी वेल आहे, तर त्याला आपण झाड नाही म्हणणार, झाड हे उंच असते। आंबा असेल, लिंबू असेल, वड, पिंपळ हे मोठे झाड असतात, त्याला आपण झाड म्हणतो। दिस इज नॉट अ ट्री, हे झाड नाही। एक वाक्य घेऊया। दिस इज नॉट अ बॅग। बॅग म्हणजे पिशवी किंवा थैली, सर्रास लोक थैली म्हणतात, पण त्याला एक चांगला शब्द कोणता आहे, पिशवी, म्हणजे ही पिशवी नाही। दिस इज नॉट अ बॅग म्हणजे ही पिशवी नाही। पुन्हा एक वाक्य घेऊया। दिस इज नॉट अ, इथपर्यंत लक्षात ठेवा, दिस इज नॉट अ हा रिकामा असाचा वाक्याचा, याच्या पुढचे एकच शब्द आपल्याला बदला लागते, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही।
तुम्ही हे रचना कायम लक्षात ठेवायची वाक्याची, की पुढे एक शब्द आपण टाकला की वाक्य पुन्हा तयार झालं. दिस इज नॉट अ चेअर. चेअर म्हणजे खुर्ची. दिस इज राहिला इथं, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. पाहिजे हे की सुटला लिहिताना बोलताना कधी कधी चूक होते, म्हणजे लक्षात आल्यानंतर मी ते दुरुस्त करतो. दिस इथं सुद्धा एक चुकलेलं आहे आपलं. बोलल्या गेल्या कधी कधी लिहिताना चुकते. दिस इज नॉट अ चेअर. दिस इज नॉट अ चेअर म्हणजे चेअर म्हणजे खुर्ची. ही खुर्ची नाही. ही खुर्ची नाही. इतके वाक्य आपण घेतले. 6 वाक्य झाले. आपण 10 घेऊ शकतो, 20 घेऊ शकतो, किती घेऊ शकतो. तुम्हाला फक्त हा एक शेवटचा शब्द, असे आपल्याला वस्तूचे नाव माहीत पाहिजे. आपल्या जवळच्या वस्तू, घरातल्या वस्तू, शाळेत वस्तू असतील, कुठे बाहेर वस्तू दिसतील, त्या वस्तूचं इंग्रजीत नाव माहीत पाहिजे. ते नाव तुम्हाला शोधायचे आहे आणि कमीत कमी 10 वाक्य प्रत्येकाला लिहायचे आहे. जास्त लिहू शकता तुम्ही, 20 लिहू शकता, 30 लिहू शकता. जितके जास्त वाक्य लिहिले, वाचले, तितका तुमचा सराव होईल, तितकं तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे बोलू शकाल. आता हे लिहिणं झालं, वाचणं झालं. आता पुढची स्टेप काय आहे, की तुम्ही 2-2 व्यक्तीमध्ये, 2 मुलामध्ये, 2 मुलीमध्ये, आपल्या मित्रामध्ये, आईसोबत, भावासोबत, बहिणीसोबत हे वाक्य बोलून पाहायच्यात. कारण वाक्य बोलल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग येणार नाही, हे कायम लक्षात ठेवायचं. किंवा कुणीच नसेल तर आरशासमोर सुद्धा तुम्ही बोलू शकता. आरशात पाहून आपण स्वतःच वाक्य बोलायचे. पहिल्यांदा आपल्यासमोर नोटबुक ठेवायचं, ते वाचून बोलायचं, मग बाहेर बाजूला ठेवायचं आणि न पाहता बोलायचं. असं तुम्ही सराव हा प्रामाणिकपणे केला तर नक्कीच तुम्ही कोणीही शिकू शकतो. म्हणजे 4थ्या वर्गापासून तर एखादा मोठा व्यक्ती सुद्धा हा क्लास चांगल्या प्रकारे शिकू शकतो. तर जे कोणी या चॅनलला नवीन असतील त्यांनी फक्त एकदा सबस्क्राईब करायचं असते. एकदा सबस्क्राईब केलं म्हणजे हे चॅनल तुम्हाला आपोआप दिसेल, हे व्हिडिओ तुम्हाला आपोआप येतील आणि बेल आयकॉनला सुद्धा एकदा प्रेस करायचा आहे. तर आजचा क्लास आपण थांबूया. थँक्यू.